त्याचबरोबर आदरणीय ॲडव्होकेट मेहरनाथजी कलती साहेब, आदरणीय सुभाषजी करते साहेब, त्याचबरोबर गुर्जर साहेब, आदरणीय डॉक्टर समर आणि डॉक्टर शुद्धा मॅडम यांना विनंती करतो की यासाठी या दीपप्रज्वलनासाठी यावं. स्वागत स्वागत स्वागत. दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभा मंडपामध्ये बसलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. आज या मंगलमय वातावरणात आपण सर्वजण उपस्थित राहिला. आपल्या सर्वांची उपस्थिती ही एक मांगल्याचे प्रतीक आहे. हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कवच. पर्वणी आहे सुखसौख्याची. या ठिकाणी प्रशालेतील विद्यार्थिनी स्वागत गीत सादर करत आहे मन की पाणी से, आणि सादर करत्या विद्यार्थिनी आहे इरम काजी, कारुण्या पवार, कुलसुम पठाण, राजश्री पवार, दिव्या कुराडे आणि वजिहा तांबोळी. मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम स्वागतम 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 स्वागतम. सारे गा मग मग रे नी सारे गारे गारे सा सारे गा मग मग रे नी सारे गारे गारे सा. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है. देव की भांति पूजन करे आज हम, स्वागतम 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 स्वागतम. देव की भांति पूजन करे आज हम, स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम स्वागतम 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 स्वागतम. सारे गा मग मग रे नी सारे गारे गारे सा सारे गा मग मग रे नी सारे गारे गारे सा. मन की बगिया से हमने है कलिया चुनी, श्रद्धा के फूल से हमने माला बुनी. मन की बगिया से हमने है कलिया चुनी, श्रद्धा के फूल से हमने माला बुनी. करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम. करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजी ध्वनि मंगलम स्वागतम 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 स्वागतम. सारे गा मग मग रे नी सारे
स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशालेतर्फे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं, उपस्थित पालक बंधू भगिनींचं आणि आलेल्या अतिथींचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आलेल्या अतिथींचं या ठिकाणी आपण शब्दसुमनांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर आलेल्या अतिथींचं या ठिकाणी आदर सत्कार आदरणीय डॉक्टर रवींद्र कवडे साहेब यांनी करावा. आजच्या कार्यक्रम आपला ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे अशा माननीय डॉक्टर सुधाताई कांक्रिया, प्रसिद्ध नेत्रतज्ञ आणि जागतिक पातळीवर ज्यांचं कार्य नेहमी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन ठरलेलं आहे. त्याचबरोबर विशेषतः मुलींसाठी त्यांचं कार्य उल्लेखनीय अशा प्रकारचं आहे. जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी त्या नामांकित आहेत आणि खऱ्या अर्थानं समाजसेवेचं कार्य अविरतपणे त्या आपल्या नगर जिल्ह्यातून त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा करत आहेत. अशा मार्गदर्शक आदरणीय सुधाताई कांक्रिया यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय सौ राजकवडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन झालं असे माननीय डॉक्टर ॲडव्होकेट मेहरनाथजी कलचुरी साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी डॉक्टर रवींद्र कवडे साहेब संस्थापक अध्यक्ष यांनी करावा अशी विनंती करतो. आदरणीय ॲडव्होकेट मेहरनाथजी कलचुरी साहेब, विश्वस्त अवतार मेहरबाबा ट्रस्ट, दरवर्षीप्रमाणे ते या ठिकाणी आपल्या शाळेला मदतही करत असतात. त्याचबरोबर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करत असतात. त्यांना या ठिकाणी मी बहुत धन्यवाद देतो. आदरणीय प्रमोदजी मुळे साहेब यांनाही मी या ठिकाणी स्टेजवर येण्यासाठी विनंती करतो. आपल्या दैनंदिन वार्षिक तपासणी आणि चार्टर्ड अकाउंट सन्माननीय अशोकजी गुर्जर साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी सचिव अभिनंदनजी वाळके यांनी करावा अशी विनंती. आदरणीय गुर्जर साहेबांचं सुद्धा अगदी वेळेवर येणं, त्याचबरोबर शिस्तप्रिय असं तंतोतंत कामगिरी त्या ठिकाणी ते करतात. एक प्रख्यात असे चार्टर्ड अकाउंट ते आहेत, ते या ठिकाणी आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या नागरदेवळे पंचक्रोशीत कार्यरत असलेले सेवा क्लिनिकचे प्रमुख आदरणीय डॉक्टर समर पाटील यांचाही सत्कार या ठिकाणी अशोकजी गुर्जर साहेब यांनी करावा अशी विनंती. आदरणीय डॉक्टर समर पाटील यांना विनंती आहे की आदरणीय गुर्जर साहेब आपण हा सत्कार करावा. आदरणीय डॉक्टर समर पाटील साहेबांनी हा सत्कार स्वीकारावा. एक रुग्णांची सेवा करणारे आदरणीय डॉक्टर शुभदा पाटील यांचाही सत्कार या ठिकाणी आदरणीय सुधाताई कांक्रिया मॅडम यांना विनंती आहे की सेवा क्लिनिकच्या डॉक्टर शुभदा पाटील यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करावा. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे सन्माननीय सचिव सुभाषजी गर्जे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी ॲडव्होकेट मेहरनाथ कलचुरी साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सुभाषजी गर्जे साहेब यांचा सत्कार करावा. त्यानंतर या ठिकाणी पालक प्रतिनिधी मान्य शेहनाज पठाण यांचाही सत्कार या ठिकाणी आदरणीय सुधाताई कांक्रिया मॅडमला विनंती आहे की हा सत्कार आपण करावा. आदरणीय शेहनाज पठाण
यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, तो त्यांनी स्वीकारावा. या ठिकाणी प्रियाताई सोनटक्के यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवर यावं. संचालिका सौ राजकवडे मॅडम त्यांचा सत्कार करतील. प्रियाताई सोनटक्के यांनी या ठिकाणी मोठं समन्वयकाची भूमिका या ठिकाणी बजावली. त्यांचाही सत्कार या ठिकाणी संचालिका सौ राजकवडे मॅडम यांनी करावा अशी विनंती. धन्यवाद. आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण निवडक विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करणार आहोत. आणि काही जरी विद्यार्थी आता आपण नंतर घेतले तर त्यामध्ये त्यांचाही आपण त्या ठिकाणी गुणगौरव 26 जानेवारीला आपल्या कार्यक्रमात करणार आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय सुधाताई कांकरिया यांची जी संकल्पना आहे की मुलींच्या पॅरेंट्सला, मुलींचे आईवडील यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. तत्पूर्वी आपण पारितोषिक वितरण कार्यक्रम या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते घेऊया. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, गुड आफ्टरनून, अस्सलाम वालेकुम. मी शिराज खान सर आपल्यासमोर बक्षीस वितरण समारंभ घेण्यासाठी उभा आहे. आज आपण या ठिकाणी वर्षभरात विविध अशा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांच्या कौतुकांच्या सोहळ्यासाठी जमलो आहोत. कौतुक हे आपल्याच माणसांनी करायचे व शाबासकीची साथ द्यायची असते. यावेळी मला 2 ओळी आठवतात. आकाशी झेप घेत रहा तुम्ही, क्षण हा कौतुकाचा सोहळाचा आनंदाचा. आकाशी झेप घेत राहा तुम्ही, क्षण हा कौतुकाचा सोहळा आनंदाचा. यशाची पदका फडकवत राहा तुम्ही, पाठीवरती कौतुकाची थाप तुमच्या. प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थी शालेय जीवनात अभ्यासासोबत शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शालेय आंतरशालेय स्तरावर विविध स्पर्धा, नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांचे कार्यक्रमाचे आयोजन होत असते. त्या विद्यार्थ्यांना मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी होतात, स्पर्धेत यश मिळवतात. अशा यशस्वी विद्यार्थ्याचे यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अथवा गुणगौरव सोहळा हे प्रेरणादायी असते. सत्कार करणे हेच मोठे सत्कार्य. सत्कार करणे हेच मोठे सत्कार्य. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेचे आणि प्रशालेची उंची वाढत असते. तरी मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन शाबासकीची थाप द्यावी. प्रशालेमध्ये विविध स्पर्धा आयोजित होतात, त्यापैकी वक्तृत्व स्पर्धा ही घेण्यात आलेली आहे. एक सत्कार घेतोय आपण. माननीय प्रमोदजी मुळे, अध्यक्ष स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी, आमच्या प्रशालेचे सचिव अभिनंदन दिलीप वाळके हे त्यांचं सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. तर आपण आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव घेत आहोत. आपल्या प्रशालेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये 5वी, 6वी, 7वीचे विद्यार्थी होते. आज जे प्रथम क्रमांक आलेले आहेत आपण त्यांचा प्रमाणपत्र आणि पॅड देऊन स्वागत सत्कार करत आहोत. इयत्ता 5वीतले विद्यार्थ्यांनी गौरी महेश जुमणे यांनी स्टेजवर यायचंय आणि आपलं बक्षीस घ्यायचंय. माननीय सौ डॉक्टर सुधाताई कांकरिया यांना विनंती करतो की या विद्यार्थीचा गुणगौरव करावा. टाळ्या वाजवायच्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी. फोटो घ्या व्यवस्थित. पुढं बघा. नाही नाही त्यानंतर
इयत्ता 6वीची विद्यार्थिनी वजिया नईम तांबोळी, विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. डॉक्टर ॲडव्होकेट मेहरनाथ कलचुरी साहेबांना विनंती की हे बक्षीस द्यावे. पुढील विद्यार्थी इयत्ता 7वी जैनब इम्रान शेख. पुढील बक्षीस माननीय ॲडव्होकेट मेहरनाथ कलचुरी साहेबांना विनंती की हे बक्षीसचं वितरण करावं. तयार राहायचंय मुलांनी. सर्व सन्माननीय उभं राहतील. एक फोटो घेऊ. त्यानंतर आता फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे विद्यार्थी तयार राहा. आपण 3 मुलं पुढे घेऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. बालवाडी मोहम्मद हुसेन इफ्तेखार शाह. सगळे मान्यवर उभा राहून हे बक्षीस देतील. बालवाडीचा विद्यार्थी आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी पहिली चैतन्य केशव टकले. शेख मॅडम 3 विद्यार्थी होऊन द्या. 3 शेख मॅडम 3 मुलं घ्या. त्यानंतर इयत्ता 2री आयेद जावेद सय्यद. चला हुसेन मोहम्मद हुसेन चैतन्य आणि आयत हे 3 विद्यार्थी पुढे येतील आणि रांगेत उभा राहतील. ग्रुपने फोटो घेऊया. सर्व मान्यवरांचा पेपरला बातमी देता येते. हुदा नईम तांबोळी चल, तू पण चल. हुदा नईम तांबोळी लवकर. हुदा नईम तांबोळी घ्या सर. हुदा नईम तांबोळी सर. सगळ्यांच्या हातात घ्या. समोर फोटो घेऊ एक मोठा. चला त्यानंतर प्रशालेमध्ये बालवाडीसाठी विशेष करून सुदृढ बालक स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या सुदृढ बालक स्पर्धेमध्ये पालकांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. बालवाडीचे विद्यार्थी आहेत शेख नवाज कासिम, याला प्रथम क्रमांकाने सुदृढ बालक स्पर्धेमध्ये, आणि डॉक्टर समर आणि डॉक्टर शुभदाता यांना विनंती करतो की बक्षीस द्यावे. शेख गाजी समद या विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. हे बक्षीस डॉक्टर साहेबांनी दिलेले आहेत. त्यानंतर पंचायत समिती अहिल्यानगर व विज्ञान गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने 52वे तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन 2024-25 हे आयोजित केले होते. त्यामध्ये आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी बक्षीस देत आहोत. मान्यवरांना विनंती करतो की पुढील बक्षीस द्यावे. अमेजा जमीर मनियार इयत्ता 3री, पूर्वा महेश डुमणे इयत्ता 4थी, इकरा जावेद शेख इयत्ता 4थी, सोफियान मोहसिन खान इयत्ता 4थी. या 4 विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. आमेजा, पूर्वा, इकरा, सोफियान. आमेजा, पूर्वा, इकरा, सोफियान. टाळ्या वाजवा विद्यार्थ्यांनी, पालकांनी. आपले विद्यार्थी या ठिकाणी गौरवित होत आहेत. गुणगौरव आपणच करायचा असतो. धन्यवाद. पुढील विद्यार्थी आमिर जावेद सय्यद 4थी, साकिब अनीस शेख 4थी, हुमेरा कासिम शेख 5वी, हमजा तौसिफ पठाण 5वी. या 4 विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचं आहे. या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. आमिर, साकिब, हुमेरा, हमजा.
टाळ्यांचा प्रतिसाद कमी येत आहे, टाळ्या वाजवा. यानंतर निखिल किशोर कुराडे 5वी, अनिकेत सुनील कुसरकर 3री, हरीश जाबीर शेख 3री, समर्थ सुनील अवसरकर 4थी. या 4 विद्यार्थ्यांनी पुढे यायचंय. कुसळकर, धन्यवाद. मंचावरील सर्व मान्यवरांचे धन्यवाद. जिंकणं म्हणजे नेहमीच फक्त पहिलं येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय, म्हणजे जिंकणे होय. धन्यवाद. आज या ठिकाणी आलेल्या मान्यवरांपैकी मार्गदर्शन करणारे जरी व्यक्ती भरपूर असल्या तरी फक्त या ठिकाणी आदरणीय सुधाताई कांकरिया याच आपल्याला मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करतो. आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन व्यक्त करावं. मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरदार नाही वाजल्या, जोरदार. खूप खूप धन्यवाद. मी फक्त 3 ते 4 मिनिटं बोलणार आहे आणि त्यासाठी आपलं सहकार्य आवश्यक आहे. आपण एकदम शांत बसायचं आहे. फक्त 3-4 मिनिटं. त्यानंतर आपला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम इथे होणार आहे. पण 3-4 मिनिटं आपण काही गोष्टींचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज स्वातंत्र्य सैनिक जानकीबाई कवडे प्रशाला यांचं वार्षिक स्नेह संमेलन इथे साजरं होत आहे आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय रवींद्रजी कवडे सर, आदरणीय नंदकुमार लोणकर सर, आदरणीय ॲडव्होकेट MB कलचुरी सर, आदरणीय डॉक्टर शुभा मॅडम, आदरणीय रोटरीचे सचिव श्री गर्जे सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणारे बालक, पालक आणि प्रेक्षक आणि सर्व बंधू आणि भगिनींनो. स्नेह संमेलनाचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस असतो. सगळ्यांनी एकत्र येण्याचा दिवस असतो. उत्साहाने नृत्य, नाट्य, गीत, संगीत यांची उधळण करणारा हा दिवस असतो. म्हणून मला एक कविता आठवते की या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. आणि खरोखरच आज हा तुमचा दिवस आहे. आणि म्हणूनच मी पाहतीये की सुंदर सुंदर वेशभूषा केलेल्या आमच्या सर्व बालक आणि बालिका पण सजलेला आहेत. काहींनी व्हाईट ड्रेस घातलाय, काहींचा रेड आहे, काहींचा रंगीबेरंगी आहे, काहींनी नऊवारी साडी घातलेली आहे आणि सुंदर असं नियोजन आजच्या या स्नेह संमेलनाचं केलेलं आहे. आणि त्याबद्दल यांचे मार्गदर्शक जे गुरु आहेत, या प्रशालेचे शिक्षक वर्ग, त्या सर्वांचं मी कौतुक करते. सर्वप्रथम आपण वंदन करूयात स्वातंत्र्य सैनिक जानकीबाई कवडे यांना की त्यांनी जे काही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेलं आहे, त्यामुळे आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. अशा विभूतींना
आपण वंदन करूयात. दुसरं आपण विशेष अभिनंदन करूयात ते म्हणजे रवींद्रजी कवडे सरांचं, की त्यांनी 34 वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये अवघ्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुंदर अशी सेवा केलेली आहे. आणि त्यांच्या समवेत आम्ही स्त्रियांच्या सुरक्षितेचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही तालुक्यातून अनेक प्रकारच्या कार्यशाळा त्या काळामध्ये घेतलेल्या आहेत. म्हणजे मुलींचा सुरक्षितेचा प्रश्न जो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, मुलींना शक्तिशाली करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोजेक्ट, ज्याला स्वसिद्ध असं म्हटलं जातं, ज्याच्यामधून जुडो, कराटे आणि योगा, प्राणायाम, मेडिटेशन या सगळ्यांचं कॉम्बिनेशननी एका मुलीला सक्षम करून अनेक शाळातून, अनेक मंडळातून, अनेक हजारो मुलींना सक्षम करण्याचं काम आम्ही एकत्रित केलेलं आहे. आणि तेव्हापासून आदरणीय कवडे सरांची आणि आमची ही पहचान म्हणजे आमचा परिचय आहे. आणि त्यातून हा जो यज्ञ उभा राहिला स्त्रियांच्या सुरक्षितेचा, त्यासाठी आपण या योगदानाबद्दल आपण कवडे सरांचं सुद्धा अभिनंदन करूया. सगळ्यांना विनंती करते की आपण टाळ्यांनी कवडे सरांचं अभिनंदन करायचं आहे. आज व्यासपीठावर आपण पाहतोय एकीकडे क्रीडा क्षेत्राची क्रांती आणि दुसरीकडे आध्यात्मिक क्रांती. आदरणीय कलचुरी सर आहेत, ते मेहर बाबा ट्रस्टचे पदाधिकारी आहेत. ते स्वतः आध्यात्मिक म्हणजे त्यांची जीवनशैली ही आध्यात्मिक आहे आणि त्यातून आध्यात्मिक क्रांतीमुळे कसा आपल्या समाजाला फायदा होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे आज व्यासपीठावर ज्ञानवंत, गुणवंत, प्रज्ञावंत असे सर्व व्यासपीठ आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या साक्षीने आपलं हे स्नेहसंमेलन होत आहे. आणि या स्नेहसंमेलनाचा भाग म्हणून एक छोटीशा उपक्रम जो आम्ही थोडासा सजेस्ट केला आदरणीय प्रिन्सिपल सर लोणकर यांना, आणि त्यांनी त्याला लगेच मान्यता दिली. ती म्हणजे की आपण पाहतोय अनेक वर्षापासून आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे. आणि हा विषय घरोघरी पोहोचला पाहिजे, तरच त्याच्यातून कृतीशील असं परिवर्तन होऊ शकेल. आणि म्हणूनच आम्ही विनंती केली होती की गॅदरिंग, स्नेहसंमेलन यावेळेस पालक वर्ग पण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असतो. त्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागत करणं, बेटी बचाव बेटी पढाव हे जे अभियान आहे, या अभियानाची माहिती, याविषयी लोकशिक्षण, याविषयीची जागृती ही पालक सभेतून करण्यात यावी. तसेच फक्त मुली असलेल्या परिवारांचा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा. या दोन गोष्टींची विनंती आदरणीय शाळेच्या समितीने मान्य केली. त्यासोबतच त्यांना मी विनंती केली होती की आपण एक अशा प्रकारचा ठराव घ्यावा की त्या ठरावाच्या नुसार आपल्या प्रशालेशी संबंधित जितके विद्यार्थी वर्ग आहेत, विद्यार्थिनी वर्ग आहेत, त्यांच्याशी आणि कृपया विद्यार्थी आणि पालकांनी शांतता राखावी. आपल्या प्रशालेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि सर्वच जण एक परिवार म्हणून जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा सर्वांनी मिळून एक संकल्प केला पाहिजे, नवीन वर्षाचा नवीन संकल्प. आणि तो संकल्प असा की आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये एकी स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. मुलीच्या जन्माचं प्रेमाने स्वागत करू, तिला शिकवू, तिला मोठं करू, तिला तिच्या पायावर उभं करू. तर अशा प्रकारचा ठराव घेण्याविषयी जेव्हा मी विनंती केली तेव्हा शाळेतील समितीने त्याला मान्यता दिली आणि आदरणीय कवडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व गुरुजन वर्गांच्या मार्गदर्शनाखाली हा ठराव मंजूर झालेला आहे.
तर यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. जोरदार नाही वाजल्या. शेवटचा एक मिनिट घेतीये. आणि यासोबतच प्रत्येक घराघरातून मधुर शांती निर्माण व्हावी, प्रत्येक घराघरातून मधुर शांती निर्माण व्हावी यासाठी चलो हम तुम शांती दूत बन जाए या गीताची रचना मी केलेली आहे. आणि ह्या गीताचा आवाज गायन आमच्या रोटरीचे सचिव श्री गर्जे सर यांनी दिलेली आहे. आणि ते गीत आपले विद्यार्थिनी आता इथे स्टेजवर सादर करणार आहेत. म्हणजे मधुर शांतीचा संदेश सुद्धा आपल्या या स्नेह संमेलनातून हा इथे दिला जात आहे. ही एक जमेची बाजू आहे. मी विनंती करेल आदरणीय सरांना की आपण या ठरावाचं वाचन करावं. श्री जन्माचे स्वागत व श्री सुरक्षा ठराव. बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये या राष्ट्रीय चळवळीच्या आद्यप्रवर्तक व आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत. आपणा सर्वांच्या साक्षीने हा ठराव या ठिकाणी होतोय. आमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट जुडो अँड कराटे असोसिएशन संचलित स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशाला जिल्हा अहिल्यानगर मधील शिक्षक विद्यार्थी कर्मचारी यांच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता घेत प्रत्येक स्त्री जन्माचे स्वागत करण्याविषयी आम्ही पालक सभेमध्ये जागृती निर्माण करू. तसेच दरवर्षी गॅदरिंगच्या वेळेस त्या काळात जन्मलेल्या काही नवजात बालिकांचा मातेसह यथोचित सन्मान करू. तसेच मुलीच्या सुरक्षिततेचा विचार करून विद्यालयामध्ये एक तक्रार पेटी ठेवू व त्याच्या नियोजनासाठी समिती गठन करू असा आम्ही ठराव घेत आहोत. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरने दिलेल्या प्रेरणादायी प्रोत्साहनाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. सूचक डॉक्टर रवींद्र बाजीराव कवडे, अध्यक्ष अनुमोदक श्री लोणकर नंदू आसाराम. आणि हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी आपण मंजुरी करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ जात. या ठिकाणी मी आपणा सर्वांना पालक बंधू भगिनी आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या प्रशालेत सुद्धा मुख्याध्यापक कार्यालयासमोर आपण तक्रार पेटी त्या ठिकाणी लावलेली आहे. शासनाच्या नियमानुसार आपण त्या ठिकाणी समितीही गठीत केलेली आहे आणि आलेल्या तक्रारींचा आपण निपटाराही करत आहोत. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन आहे. ती ठरावाची कॉपी आम्ही स्वीकारत आहोत आणि ही पुढे आणखीन पुढच्या वर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारत सरकारकडे ती जाणार आहे. विनंती आहे कवडे सरांना की आपण ती ठरावाची कॉपी द्यावी. पालक वर्गामध्ये जागृती होण्यासाठी काही पुस्तकाचा संच मी इथे देतेय. ही 7-8 पुस्तकं मी स्वतः लिहिलेली आहेत. शाळेच्या लायब्ररीला मी ते देत आहे. मी विनंती करते मॅडमला की आपण त्याचा स्वीकार करावा. आम्ही एक काउन्सिलिंग सेंटर चालू केले मुलांसाठी आणि पालकांसाठी आणि ते मोफत आहे. त्याचंही आम्ही इथे खास स्टिकर आपल्याला देतोय. विनंती करते कलचुरे सरांना की आपण
कवडे सरांना ते प्रदान करावं. धन्यवाद. थँक्यू. एक छोटीशी सामूहिक शपथ आपण इथे घेणार आहोत आणि तत्पूर्वी 10 महिलांचं इथे सत्कार होत आहे. मी विनंती करेल आदरणीय सरांना की त्यांनी पालकांना कृपया इथे बोलवावं. धन्यवाद मॅडम. आज या ठिकाणी कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे श्री जन्माचं स्वागत. श्री भ्रूण हत्या थांबवा, बेटी बचाओ बेटी पढाओ या धर्तीवर आपण काही प्रशालेतील फक्त ज्या पालकांना फक्त मुली आहेत अशा काही निवडक पालकांचं आपण या ठिकाणी मॅडमच्या हस्ते स्वागत सत्कार करत आहोत प्रातिनिधिक स्वरूपात. बाकी राहिलेल्या पालकांचं आपण पुढील कार्यक्रमात या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहोत. सपना निलेश विगावे, त्याचबरोबर निलोफर शाहिद बेग. हा, या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पती पत्नी दोघांनीही एकत्र यायचंय. काही अडचण असेल तर हरकत नाही, परंतु उपस्थित असतील तर दोघाही दाम्पत्यांनी समोर स्टेजवर यायचे. निलोफर शाहिद बेग, शोभा अनिल पवार. सुमैया शाकिर शेख, दीपाली जॉन थोरात, सोनाली रुपेश बनसोडे, आसमा निजामुद्दीन काजी. सर्व पालकांनी स्टेज जवळ येऊन थांबायचंय. हिना इम्रान शेख, तस्लीम सत्तार सय्यद, सना वाहिद सय्यद. उभयतांनी येताना एकत्र यायचंय. माननीय डॉक्टर सौ सुधा कांक्रिया मॅडम या जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी यांचं नामांकन झालेलं आहे. त्याचबरोबर 3 तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाओ श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या त्या 1885 पासून आद्य प्रवर्तक आहेत. डॉक्टर सुधाताई कांक्रिया या नगर शहराचे भूषण आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध नेत्रतज्ञ सामाजिक कार्यकर्त्या आहेत. 150 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली आहे. अभिमानास्पद कामगिरी मॅडम आपली. आपण पाहतो समाजामध्ये अनेक ठिकाणी श्री भ्रूण हत्याचं पाप लोक करतात. हे करू नये, नकोशीला करूया हवीशी हा सर्वांनी आजपासून संकल्प करायचा आहे आणि समाजात होणारी श्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी आपण सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी हे सर्व मुली असलेले पालक आहेत. गौरवास्पद बाब आहे. या ठिकाणी आदरणीय डॉक्टर कांक्रिया यांनी या ठिकाणी हा सत्कार घडवून आणला आहे, त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना या ठिकाणी एक छोटासा सत्कार समारंभ होतोय. आदरणीय हाजी
नारी को कोई कह न पाए अबला है बेचारी, नारी को कोई कह न पाए अबला है बेचारी, कोमल है कमजोर नहीं, कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम है नारी, जग को जीवन देने वाली। इनर व्हील क्लबच्या सन्माननीय अध्यक्षा उज्ज्वलाताई भंडारी यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सुधाताई कांकरे यांनी करावा अशी विनंती करतो। उज्ज्वलाताईंनी या ठिकाणी विनंती करतो की आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारावा। या इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा आहेत। या ठिकाणी इनर व्हील क्लब मार्फत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरणाचं या ठिकाणी कार्य हातात घेत असतात। त्यांचाही सत्कार या ठिकाणी आदरणीय सुधाताई कांकरे मॅडम करतायत। त्याचबरोबर माजी अध्यक्षा सन्मान्य वंदनाताई भंडारी यांचाही सत्कार सौ राजकवडे मॅडम यांनी करावा अशी विनंती। त्यांचाही आपल्या या प्रशालेच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये मोठा सहभाग असतो। खऱ्या अर्थानं या भंडारी कुटुंबियाचं या ठिकाणी आदरणीय संचालिका सौ राजकवडे मॅडम यांनी हा सत्कार करावा। वंदनाताई भंडारी यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। शालेचा माजी विद्यार्थी आझर सय्यद यांचा या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट मेहरनाथजी कलतुरी साहेब सत्कार करतील। कृपया पुढे येऊन या ठिकाणी तुम्ही सत्कार स्वीकारावा। त्याचबरोबर ॲडव्होकेट मेहरनाथजी कलतुरी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आमचे माजी विद्यार्थी आझरजी सय्यद यांचा सत्कार करावा। बरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अशोक दादा इथापे माजी सभापती पंचायत समिती आष्टी या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे। मी विनंती करतो दादांना की या ठिकाणी आपण डॉक्टर रवींद्र कवडे साहेबांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा। आदरणीय इथापे दादांना विनंती आहे की आपला सत्कार स्वीकारावा। कृपया सत्कार मूर्तीने या ठिकाणी आवाजाकडे लक्ष द्यावं। त्याचबरोबर आपण सर्वजण त्या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहेच की हजचा त्या ठिकाणी प्रवास करून आलेले सन्माननीय हाजी माजी मुख्याध्यापक रहमतुल्ला खान सर यांचाही सत्कार या ठिकाणी आदरणीय अशोकजी गुर्जर साहेबांनी करावा अशी विनंती। रहमतुल्ला खान सर यांना विनंती आहे की आपण गुर्जर साहेबांकडून सत्कार स्वीकारावा। रहमतुल्ला खान सर, हाजी रहमतुल्ला खान। आदरणीय राजेंद्र बलदोटा यांचंही या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना या ठिकाणी मी स्टेजवर आमंत्रित करतोय। कृपया या ठिकाणी आपण स्टेजवर यावं। राजेंद्र बलदोटा। त्याचबरोबर माननीय हाजी वहाब पटेल सामाजिक कार्यकर्ते दौला वडगाव यांचाही सत्कार या ठिकाणी ॲडव्होकेट मेहरनाथजी कलतुरी साहेबांनी करावा। हाजी वहाब पटेल यांना विनंती आहे की हा सत्कार स्वीकारायचा आहे। वहाबजी पटेल, थोडा आवाज कमी करा इकडचा प्लीज, थोडंसं। वहाबजी पटेल आपण या ठिकाणी यावं, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। त्याचबरोबर प्रशालेचे
आदरणीय अविनाशजी साळुंके यांना या ठिकाणी मी स्टेजवर आमंत्रित करतोय. कृपया या ठिकाणी आपण यावं आणि आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे माननीय राजेंद्र बलदोटा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही शब्दसुमनांनी स्वागत. हाजी सिराज खान सर, तुम्ही या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. साहित्य पाठवा पटपट सर. सर्व हा विद्यार्थी सत्कार या ठिकाणी बलदोटा साहेब चला आपल्याला मी हाताची विनंती गाडी करू घाला. इच्छितो. मांडी घाला व्यवस्थित. चला रे. त्याचबरोबर अमानत सिराज खान, अनम अफरोज खान, अलिना सिराज खान, नसीमा रहमतुल्ला खान, मिनाज सिराज खान यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं. आपण सर्वजण हातूला जाऊन आले आहात. या ठिकाणी आपला सत्कार घेऊन जावा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय संचालक ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली राजेंद्रजी बलदोटा यांचा सत्कार या ठिकाणी अशोकजी गुर्जर साहेबांना विनंती आहे की आपण हा सत्कार करावा. लवकरच या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचे. त्याचबरोबर साळुंके साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय आमदार संग्राम भाई जगताप यांचे ते मित्र आहेत. त्यांचाही या ठिकाणी डॉक्टर रवींद्र कवडे साहेबांनी सत्कार करावा. आदरणीय साळुंके साहेब. त्याचबरोबर दौला वडगावचे माजी उपसरपंच बबलू शेठ कुरेशी यांचाही सत्कार या ठिकाणी रोटरी क्लबचे सचिव सुभाषजी गर्जे यांनी करावा. बबलू शेठ कुरेशी. त्याचबरोबर आदरणीय सुधाताई कांकरे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मीनाजी सिराज खान यांचा सत्कार करावा आणि त्यांच्या अलिना सिराज खान यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाची ज्या आतुरतेने वाट पाहत आहोत त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. या वृंदावन कार्यालयाचे सर्व संचालक सन्माननीय बिडवे साहेब या ठिकाणी आलेत. मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करतोय. कृपया आपण या ठिकाणी बिडवे साहेबांनी स्टेजवर यावं आणि या ठिकाणी आदरणीय सुधाताई कांकरिया आपल्याला या ठिकाणी शपथ देतील अशी मी त्यांना विनंती करतो. बिडवे साहेब यांना विनंती आहे की आपला सत्कार या ठिकाणी घ्यावा. या वृंदावन कार्यालयाचे संचालक सर्व आदरणीय बिडवे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि आपल्याला हा सुसज्ज अशा प्रकारचा हॉल उपलब्ध करून दिला. अशा रामचंद्र बिडवे साहेबांचं मी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. बिडवे साहेब आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं. या ठिकाणी मी कांकरे मॅडमला एक विनंती करतो की आपण श्रीमती नसीमा रहमतुल्ला खान यांचा या ठिकाणी सत्कार करावा. विनंती आहे आपल्याला. बिडवे साहेबांना मी या ठिकाणी स्टेजवर बसण्यासाठी विनंती करतोय. या सर्व कार्यक्रमामध्ये पालक बंधू भगिनी त्याचबरोबर अतिथी मान्यवर यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो. अमानत खान या ठिकाणी पाटील डॉक्टर साहेब हेही त्याचा सत्कार करतील आणि तिला बोलवा इकडे सर. चला धन्यवाद. यानंतर आजच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाची शपथ
या ठिकाणी सुधाताई कांकरे मॅडम देतील. मी विनंती करतो मॅडम. या ठिकाणी एक सूचना आहे की आपण सर्व सन्माननीय पालकांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपल्याच जागेवर फक्त उभं राहावं. मुलं खाली बसले तरी चालतील, पण पॅरेंट्सला विनंती आहे की आपण 1 मिनिटासाठी उभं राहावं. ती शपथ होईल आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. नमस्कार. सर्व पालकांना मी विनंती करतोय की आपण आपल्या जागेवर उभा राहा. 1-2 मिनिटाची शपथ आहे, त्या आदरणीय सुधाताई कांकरे मॅडम देतील. सर्वांनी उजवा हात पुढे करायचा आहे. विद्यार्थी पण उभा राहा. चला, डोळे बंद करून बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री कलमाचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की वंदे. धन्यवाद. सर्वांनी खाली बसायचे.